नमस्कार. जय भवानी. मी तुळजापूरमधली देवीची माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं शिंदफळ हे गाव माझं माहेर आहे. मी तुळजापूर येताना नेहमी हे कुंकू आणते. पण आज खूपच छान वाटलं. आज कुंकाबद्दल माहिती ऐकल्याबद्दल खूप छान वाटली. खूप गर्व वाटला. कारण मी हे नेहमी गर्वानेच लावते की मी तुळजापूरचे आहे. आणि खूप हे कुंकू लावल्यानंतर मला असं एक देवीची शक्ती भेटल्यासारखं वाटतंय. प्रत्येक ड्रेसवर, कार्यक्रमात, साडीवर प्रत्येक वेळेस मी हे कुंकू लावतेच. ते तुळजापूरचं कुंकू नेहमी आणतेच मी येताना. हे मेन लावून लावावं लागतं, नाहीतर ते तुपारपर्यंत राहतं. ते खूप कोरडं कोरडं असतं. आणि आम्ही आज माझा बर्थडे असल्यामुळे हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेलो होतो. हे इथे एक शेख भाई म्हणून आम्हाला बोलत होते. ते दिसतात फोटोमध्ये. शेख भाई आम्हाला बोलत होते की तुम्ही तुळजापूरचे का? मी धाराशिवमधला एडशीचा आहे. हो म्हटलं, मी तुळजापूरचे आहे. तर कसं काय ओळखले? ते कुंकू आणि माझी भाषाही मराठवाड्यातली होती आणि कुंकूही लावलेलं होतं. त्यामुळं ते तुळजापूरचे आहेत असं त्यांना ओळखले ते त्यांनी तिथून. असंच मला छान वाटलं की आपली ओळख आहे या कुंकामुळे. शेख भाई हे धाराशिवचे एडसीमधून इथे इंदापूरमध्ये हॉटेल टाकले होते. त्यामुळे ते बोलले आपले माणसं आपल्याला ओळखता येत आहेत मराठवाड्यातले भाषेहून वगैरे. छान वाटलं. ते बड्डे करताना दिसत आहे तिथे पाठीमागे फोटोमध्ये दिसत आहेत. काय पाहत आहे तिकडे. छान वाटलं ते आमचं तिथं आपल्या गावच्या लोकांचे तिथं बड्डे केलो आहे आपण. खूप छान सर्विस दिली. जेवणही खूप छान टेस्टी होतं तिथे. आणि खूप मजा केली मुलांनी वगैरे. मला आवर्जून सांगावं वाटलं हे कुंकाबद्दलच आवर्जून सांगावं वाटलं की हे कुंकू आहे ना, खूप साडीवर तर खूप वेगळंच लुक देतं. हे खूप सौंदर्य वाढवतं आणि देवीची एक शक्ती भेटते. मोठमोठ्या कार्यक्रमात मी हे लावते. छान लुक येतं आणि ओळख ही असते आपली, आपल्या गावची शान असते. हे आपल्या देवीची भक्ती असते. आपल्या गावचा एक गर्व असतो. त्यामुळे मी आवर्जून कार्यक्रमात हे कुंकू लावते. जय भवानी, जय शिवाजी.